नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्यंकटेश ॲग्रोमॉल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण जर पाहिलं तर अकोले तालुक्यामध्ये महाशिवरात्रीला टोमॅटोच्या लागवडी होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असतं। खरं जर सांगायचं झालं तर ह्या फेब्रुवारीच्या दरम्यान साधारण ह्या लागवडी जर आपण बघितलं तर साधारणतः 20 फेब्रुवारी नंतरच चालू होतात। म्हणजे आता साधारणतः उद्या जर बघितलं तर महाशिवरात्र आहे, 26 फेब्रुवारी आहे आणि आता आपण जर बघितलं तर टेम्परेचर साधारणतः आपल्याला 34, 35, 32, 33 असं आत्ताच गेलेलं आपल्याला दिसतं। हा उद्देश करायचा, हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे, आता बऱ्यापैकी ह्या टेम्परेचरमध्ये मल्चिंग निवडणं ही एक फार महत्त्वाची भूमिका आहे। टोमॅटोची लागवड करत असताना एक चांगल्या प्रकारचं मल्चिंग, चांगले दर्जेदार उत्पादनं असणाऱ्या कंपन्या यांचा मल्चिंग आपण निवडणं फार महत्त्वाचं असतं। जर चांगल्या प्रकारचा मल्चिंग आपण जर वापरला नाही तर आपल्याला याचे दुष्परिणाम पिकावर झालेले जाणवतात। मित्रांनो, मला याच्यातून असंच सांगणं आहे की सध्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर फार वाढतं राहणार आहे आणि यामध्ये आपल्याला चांगला मल्चिंग कसा मिळेल याच्यावर आपण भर देणं महत्त्वाचं आहे। आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की त्या दर्जेदार उत्पादनं देतात। आपण पीक लागवड करण्याच्या वेळी चांगला मल्चिंग जो आपल्याला निवडायचा आहे, आपण याची माहिती कशी घेणार तर आपण एक साधा मल्चिंगचा तुकडा घ्यायचा आणि तो सूर्यप्रकाशामध्ये धरायचा। जर आपल्याला या मल्चिंगच्या पेपरमधून जर सूर्यप्रकाश आरपार येताना जर दिसला तर आपण असं समजायचं का हा मल्चिंग आपल्याला पिकाला लागवडीसाठी योग्य नाही। जेणेकरून काय होतं, सूर्यप्रकाश जर आरपार जर झाला तर जी आपण जो मल्चिंग पसरवणार आहे त्या मल्चिंगच्या खाली गारवा तयार राहत नाही। गारवा नसल्यामुळं खाली हीट तयार होते आणि हीट तयार झाल्यामुळं आपले रोपं मरण्याचं प्रमाण असेल, बाकीचे अटॅक होण्याचे प्रमाण आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणवत असतात। मग याच्यामुळं काय होतं, आपल्याला पुढचे दुष्परिणाम फार जाणवतात। याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, मार्केटमध्ये दर्जेदार कंपन्या आहेत, ओरिजिनल पॅरामीटर वापरून बनवणाऱ्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांचाच मल्चिंग आपण वापरणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने तर संकुल हा देखील मल्चिंग पेपर आपल्याला टेम्परेचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामाला येतो। बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आपल्याला आत्तापर्यंत आलेला आहे की संकुलमुळं त्यांना वापरल्यामुळं चांगला फायदाच झाला आहे। कुठेही रोपं मारण्याचं प्रमाण देखील त्यांना जाणवलं नाही। त्याच्यामुळे मला आपल्याला सगळं सांगणं आहे की टोमॅटो लागवड करताना आपण मल्चिंग चांगला कसा वापरता येईल याच्यावर आपण भर देणं महत्त्वाचं आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण मल्चिंगविषयी माहिती जाणून घेतली। पुढील व्हिडिओमध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहेत। तोपर्यंत तुर्तास धन्यवाद।